नमस्कार मित्रांनो, अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी जो काही मार्च महिन्याचा त्यांचा भत्ता आणि मानधन बाकी आहे त्याच्यासाठी एक जी.आर. नुकताच हा राज्य शासनाच्या वतीनं प्रस्तावित करण्यात आलेला आहे आणि या जी.आर. अंतर्गत एक महत्त्वाची मोठी रक्कमसुद्धा त्यांना वितरित करण्यात येणार आहे. तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, हा जी.आर. पाहत असाल की अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबतचा जी.आर. हा नुकताच प्रविष्ट करण्यात आलेला आहे की अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे जे काही मानधन असेल, जो काही भत्ता आहे तो मार्च महिन्याचा सुद्धा बाकी आहे. याच्यासाठीच एक जी काही निधी आहे ते वितरित करण्याचा हा जी.आर. त्यांनी प्रविष्ट करण्यात आलेला आहे की सदर शासन निर्णयाअंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मार्च 2026 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी एक नेमणूक ही जी काही रक्कम करण्यात आलेली आहे की मार्च महिन्याचा हा मानधन आणि भत्ता बाकी आहे आणि याच अंतर्गत 2025 आणि 26साठी विद्यमान तरतूद म्हणजे 1021 कोटी रुपयाची तरतूद या मदतनीस अंगणवाडी सेविकांसाठी करण्यात आली होती. परंतु त्याच्यातूनच काही रक्कम महत्त्वाची जी काही रक्कम होती ती देण्यात आली आणि त्यानुसार 174 कोटी जी काही रक्कम आहे आता ती या मदतनीस अंगणवाडीकांना देण्यात येणार आहे. तर अशा प्रकारचा महत्त्वाचा जो काही हा जी.आर. आहे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडिका मदतनीस यांच्यासाठी 174 कोटी एवढा निधी हा वितरित करण्यात येणार आहे. एक महत्त्वाचा जो काही जी.आर. आहे तो त्यांच्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेला आणि याच अंतर्गत 174 कोटीचा निधी लवकरच अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी हा निधी वितरित करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारची एक महत्त्वाची माहिती आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण बघितलेली आहोत. तर आपला हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.